राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचा 30 जानेवारी रोजी बीड जिल्हा दौरा आहे आणि त्याच दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीने जे आहे बॅनरबाजी केलेली आहे। मी सध्या बीडच्या शासकीय विश्रामगृह परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी अशा पद्धतीने अजित पवार यांचं आपलं बीड नगरीमध्ये स्वागत आहे अशा पद्धतीचे जे बॅनर आहेत ते कार्यकर्त्यांनी लावलेले आहेत। सगळीकडे हे बॅनरबाजी करताना आपल्याला दिसतंय, तर बाजूलाच देखील पंकजा मुंडे यांचाही बॅनर जो आहे या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। 30 जानेवारी रोजी मंत्री पंकजा मुंडे यांचाही बीड दौरा आहे, त्यामुळे दोन्ही नेत्यांचे जे पदाधिकारी आहेत, जे कार्यकर्ते आहेत, त्यांनी दोन्ही नेत्यांच्या स्वागताची जी तयारी आहे ते जय्यत तयारी आपल्याला केलेला पाहायला मिळते। हा जर संपूर्ण परिसर बघितला तर नगर रोडचा हा परिसर आहे आणि बाजूला पुढे जर बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन आहे आणि याही परिसरामध्ये अशा पद्धतीचे नेत्यांचं स्वागत करणारे जे बॅनर आहेत या ठिकाणी त्यांनी लावलेले आहेत। पहिल्यांदाच अजित पवार यांचा दौरा आहे, त्यामुळे कार्यकर्ते जे आहेत, पदाधिकारी जे आहेत, त्यांची जी उत्सुकता आहे ती शिगेला पोहोचलेली आहे। नेत्याचं स्वागत करण्यासाठी बीडचे कार्यकर्ते मात्र आता पुन्हा एकदा एकवटल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत बीडमध्ये भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, या दोन्ही पदाधिकाऱ्यांनी, दोन्ही कार्यकर्त्यांनी त्यांच्या नेत्यांचे स्वागताचे जे बॅनर आहेत ते मोठ्या प्रमाणात लावलेले आहेत। कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।